नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा कारण विधान परिषद निवडणुकाचा आजचा दिवस आहे आणि दुसरीकडे आज तुकोबाराय आणि ज्ञानोबांच्या पालख्यांच्या प्रस्थानाची देखील तयारी सुरू आहे। राज्यातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या आणि सुरुवातीला राजकीय बातमी। विधान परिषद निवडणुकीसाठी आमदार फुटू नयेत म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे, पण मतदान सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस आता चव्हाट्यावर येते असं म्हटलं जातंय। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जोपर्यंत नाराजी दूर होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। मतदारसंघातली कामं होत नाहीत त्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत आणि ते अजित पवार यांना भेटल्यानंतर आपली मतदानाबद्दलची भूमिका स्पष्ट करणार आहेत असं कळतंय। त्याच्यामुळे दिलीप मोहिते पाटील यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे। याबरोबर अनेकांच्या चर्चा झालेल्या आहेत। माझं जोपर्यंत ते काम मार्गी लागत नाही तोपर्यंत माझी नाराजी दूर होणार नाही। संशय कल्लोळ एक निर्माण झाला होता। महाविकास आघाडी जर पाहायला गेलं तर आमदारांना फोन जात आहेत, तुम्हाला काही संपर्क विरोधकांनी केला का? मला कुणीही संपर्क केलेला नाही, करणार नाही। सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार म्हणते तर तेच दिलीप मोहिते करणार आहे, त्यामुळे मला कुणी संपर्क करायचा विषयच येत नाही। मतदारसंघातली कामं पूर्ण झाली नाहीत म्हणून नाराजी आहे? याच्या पलीकडे दुसरी काही नाराजी नाही। आता कोणाशी बोलणार आहात किंवा कशा पद्धती? अजित पवारांशी बोलणार आहे। काय म्हटले त्यांनी? बोलवले तुम्हाला? बोलवलं, आता चाललोय मी। मतदान करणार आहात का? अजित पवारांनी सांगितलं करणार आहे। 2.5 वर्षांमध्ये कामं झालेली नाहीत त्याच्यामुळे ही नाराजी आहे। सगळ्या गोष्टीची चर्चा करायला चाललोय मी। 15 मिनिटात नाराजी दूर होईल असं वाटतंय? बघूया, आणि झालीच नाही तर तुम्हाला परत येऊन भेटतो। त्यामुळे नाराजी दूर नाही झाली तर तुम्हाला परत येऊन भेटतो अशी प्रतिक्रिया त्यांनी आमच्या प्रतिनिधींना दिलेली आहे। बघूयात काय होतंय, कारण काही वेळापूर्वी दिलीप मोहिते पाटील नॉट रिचेबल होते, आता ते दाखल झालेले आहेत, पण नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। आणि त्या आणखीन एक या संदर्भातली महत्त्वाची आपण बघणार आहोत विधान भवन प्रांगणातून आलेली, कारण आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलाय। महाविकास आघाडीला मत द्यावं याकरता माझ्यावर दबाव टाकण्यात आलाय असा आरोपच काही मिनिटांपूर्वी रवी राणा यांनी केलाय। तसंच पोलिसांच्या दबावामुळे 2 दिवस आपण मुंबईत नसल्याचं यावेळी राणा यांनी म्हटल्याचं कळतंय। अपक्ष आमदार रवी राणा विधान भवनात काही वेळापूर्वी दाखल झालेत आणि मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे रवी राणा यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत। मला असं वाटते या विधान परिषदेच्या इलेक्शनवर माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, मला थांबवण्यासाठी आणि महाविकास आघाडीला मतदान झालं पाहिजे किंवा शिवसेनेला मतदान झालं पाहिजे या उद्देशानं माझ्यावर दबाव सुरू आहे। आणि या ठिकाणी हनुमान चालीसा राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मी आतमध्ये घेऊन गेलो होतो, आता सुद्धा घेऊन जाणार आणि बजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी भाजपचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीने हे 5 उमेदवार निवडून येतील। संजय राऊत काल माझ्यावर बोलले की रवी राणा आमच्या पायाशील। अरे एक लक्षात ठेवा, ज्या जनतेने तुम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलं, 56 वर्षानंतर पहिल्यांदा तुम्ही या जनतेशी धोका दिलेला आहे आणि तुम्हाला जनता पायाशी घेईल हे लक्षात ठेवा। ज्या लोकांना तुम्ही आश्वासन दिले, खोटे आश्वासन दिले, दिशाभूल केली, तुमचे आमदार निवडून आणले आणि त्या जनतेला वाड्यावर सोडून जे 56 वर्षात बाळासाहेबांनी केलं नाही ते तुम्ही काँग्रेससोबत, महाविकास आघाडीसोबत गठबंधन करून या काँग्रेसच्या पायाशी जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्यांना धडा शिकवण्याचं काम जनता करेल। रवी राणा यांच्या हातात हनुमान चालीसा आहे आणि बजरंगबलीच्या कृपेमुळे भाजपचे सर्व उमेदवार जिंकून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आणि त्याचबरोबर शिवसेनेवर गंभीर आरोपही त्यांनी केलेत। राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार नाराज होते आणि त्यांची नाराजी त्यांनी तीव्र शब्दात व्यक्तही केली होती। संजय राऊत यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आमदारांच्या मतदानाकडे लक्ष लागलंय। देवेंद्र भुयार यांनी नेमकं काय वक्तव्य केले? आज राज्यसभेत झटका बसला म्हणून आमची किंमत महाविकास आघाडीला कळली असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलंय। अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आपल्या सोबत आहेत। खरं तर मतदान तुम्ही केलेलं आहात, काय नेमकी परिस्थिती आहे, काय तुमचा विश्वास आहे?
दरवेळेस जे निवडणुकीची परिस्थिती राहते तीच परिस्थिती आहे, त्याच्या पलीकडे काही परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि मागच्या वेळेस राज्यसभेच्या वेळेस मतदानाचं नियोजन करताना पहिलं प्रिफरन्स, सेकंड, थर्ड हे जरा नियोजन पाहिजे तसं झालं नव्हतं, संवाद नव्हता पक्षांमध्ये. आता मात्र ज्यावेळेस झटका बसला पक्षाला त्यावेळेस महाविकास आघाडी पूर्ण दुरुस्त झाली आणि मग आता चांगला चाकोरीमध्ये त्यांनी नियोजन केलं. या नियोजनाचा फायदा निश्चितपणाने मिळेल. भारतीय जनता पार्टी त्यांचा जो प्रसाद आहे पराभवाचा, तो प्रसाद देणार आहे उमाबाईच्या हातावर, एवढं मात्र निश्चित सांगतो. जो झटका बसला त्याच्यातनं अपक्षांची किंमत कळली का महाविकास आघाडीला, म्हणायचं असं? नाही, मुळात काय आम्ही जे लोक महाविकास आघाडीसोबत मी पहिल्या दिवसापासून लोकसभेपासून यांच्याशी जुळलो होतो, त्यामुळे काही अडचणच नव्हती. मी कायम यांच्यासोबत आहे. कायम सोबत आहात असं म्हणताय, तरी पण तुमच्यावरती अविश्वास दाखवला गेला, संशय व्यक्त करण्यात आला, तुम्हाला एक वक्तव्य करावं लागलं की मी मतदान करताना संजय राऊतांना सोबत द्या असं बोलावं सुद्धा लागलं. हे असतं आमचं दुःख आहे का एवढं प्रामाणिकपणानं यांच्यासोबत असताना सुद्धा या पद्धतीने जर आम्हाला ते टार्गेट करत असेल तर हे फार चुकीचं आहे. हेच मी बाप पवार साहेबांना, खुद्द संजय राऊत साहेबांना भेटून सांगितली, अजितदादांना भेटून सांगितली, मुख्यमंत्र्याची वेळ मागितली. मी स्वतः जाऊन त्यांच्याकडून सांगितलं की असं तुम्ही आमच्या आयुष्यात दाखवणे चुकीचं आहे आणि एवढं प्रामाणिकपणे तुमच्यासोबत राहून जर याचं फळ जर आम्हाला असं देत असाल तर मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला उघड निर्णय करावा लागेल. हे सुद्धा मी त्यांच्याशी थेट बोलून आलो, परंतु त्यांचा जो असणारा जो गैरसमज होता आमच्याबद्दलचा तो दूर झालेला. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं का तुम्हाला? हो, मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा झाली. नक्कीच महाविकास आघाडीला राज्यसभेमध्ये झटका बसला आणि त्यानंतर अपक्षांची किंमत कळली, अशा पद्धतीचे विधान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रवी राणा त्याचबरोबर देवेंद्र भुयार यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आता एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे अजितदादांच्या दालनामध्ये एक बैठक सुरू आहे आणि जिथे चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल आणि चंद्रकांत पाटील या बैठकीत असल्याचं कळत आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 15 मिनिटांपासून या बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे एकीकडे ही मतदान प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यात अजित पवार यांच्या दालनात सुरू असलेल्या बैठकीमध्ये भाजप आमदार देखील तिथे पोहोचले. चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला उपस्थित आहेत अशी माहिती कळते. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची घडामोड आपल्याला निश्चितच म्हणावी लागेल. 15 मिनिटांसमोर या नेत्यांमध्ये सध्या बातचीत सुरू आहे अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे भाजप आमदार अजित पवार यांच्या दालनात पोहोचलेले आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतले प्रत्येक अपडेट अत्यंत रंगतदार आहेत असंच म्हणावं लागेल, कारण अजित पवार यांच्या दालनात भाजपचे नेते पोहोचलेत आणि तिथे आशिष जयस्वाल यांची देखील आता उपस्थिती आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे हे जे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे नेते म्हटले जातात आणि त्यांची ही बैठक सध्या सुरू असल्याचं कळतंय. अजित पवार यांच्या दालनामध्ये या महत्त्वाच्या बैठकीला 15 मिनिटांपासून सुरुवात झाल्याची माहिती सध्या कळतेय. एकीकडे ही मतदान प्रक्रिया सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाली आणि 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया असणार आहे. पण त्या दरम्यान आजूबाजूला काय काय घडतं याची बित्तम बातमी न्यूज 18 लोकमत देत आहे. अधिक माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, हे कॉम्बिनेशन कायम चर्चेत असतं, कारण बावनकुळे आणि पाटील जेव्हा अजित पवारांना भेटायला जात आहेत, नेमकी काय अपडेट्स या संदर्भात मिळतात किंवा काय चर्चा रंगतायत, कारण प्रत्येक क्षण आणि प्रत्येक मत महत्त्वाचं. अगदी एका बाजूला आपण बघितलं की सकाळ म्हणजे 9 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे. मतदान होत असताना आता जिथे 242 जणांनी आतापर्यंत 242 आमदारांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे जर आपण तसं बघितलं तर खूपच कमी 40 जणांचं अजून 44 जणांचं मतदान राहिलेलं आहे. आणि आता अशात अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि आशिष जयस्वाल यांच्यातल्या बैठकीचं नेमकं काय कारण असू शकतं, कारण थेट विधान भवनातच ही मीटिंग सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता जो काही थेट लढत आहे ती काँग्रेस आणि त्याचबरोबर भाजप अशी असणार आहे आणि त्यात राष्ट्रवादी ही बैठक घेते. त्यामुळे याच्या मागची नेमकी काय स्ट्रॅटेजी असू शकते किंवा याच्या मागची नेमकी काय कारणं असू शकतात त्याचा उहापोह काही वेळातच होईल. जेव्हा ही बैठक संपेल तेव्हा आपल्याला कळू शकेल ही काही इतर कारणांसाठी होती की या मतदान संदर्भातच आहे. पण जिथे विधान भवनात एकीकडे सगळीकडे मतदान सुरू आहे आणि दुसरीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसऱ्या बाजूला ही अशी मीटिंग होणं, तर नक्कीच यामागे काहीतरी महत्त्वाचं कारण असेल. काही वेळातच याबद्दल अधिक आपण माहिती देऊ. पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 242 जणांपेक्षा अधिक आमदारांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे काही वेळातच मतदान पूर्ण होईल असं लक्षात येत आहे. बवियाचे आमदार अजूनही आले नाहीयेत. त्यांचंही मतदान होणं अपेक्षित आहे. शिवसेना आता प्रत्येक आमदारांना सूचित करून किंवा
त्यांच्याशी बोलून मगच त्यांना हळूहळू पाठवलं जात आहे. काँग्रेसचे काही मंत्री आहेत आणि नेते आहेत, त्यांनीही सावध पवित्रा घेत शेवटी मतदान करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे अशाच काही लोकांचं मतदान होणं बाकी आहे आणि दुसऱ्या बाजूला ही मीटिंग किंवा ही बैठक. त्यामुळे या बैठकीचं नेमकं रहस्य काय आहे हे काही वेळात आपण उलगडू शकू. सध्या तरी जी आताची माहिती आहे त्यानुसार एकीकडे आपण बघतो की सकाळपासूनच अशा आमदारांनी मतदान केलेलं आहे की जे आजारी आहेत, ज्यांना चालता येत नाही किंवा चालताना त्रास होतो, ज्यांना व्हीलचेअरवर आणावं लागतंय. तर दुसऱ्या बाजूला आता अजूनही या 40 जणांचं मतदान होणं अपेक्षित आहे. 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया, म्हणजे मतदान अगदी 4च्या आधी जरी संपलं तरी 4 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर 5 वाजेनंतर मतमोजणी सुरू होणार आहे. तत्पूर्वीची ही बैठक नेमकं काय कारण असू शकतं हे शोधणं महत्वाचं आहे. स्वाती, आणि त्याच्यातही जे नावांचा आता तू उल्लेख केला, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल आता अजित पवारांना भेटायला गेलेत आणि आमच्या प्रतिनिधी सांगतायत त्यानुसार 15 मिनिटांपासून ही बैठक सध्या सुरू आहे. त्यामुळे बघूयात या बैठकीचा आणखीन काही तपशील आपल्याला कळू शकतोय का. दरम्यान प्रत्येक घडामोड विधानभवनातली अत्यंत महत्वाची, कारण भाजप आमदारांनी एकीकडे अजित पवारांसोबत बैठकीला ते गेलेले आहेत आणि त्यामुळे ही बैठक 15 ते 20 मिनिटांपासून सुरू असल्याचं कळतंय आणि आतापर्यंत 240 पेक्षा अधिक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान भाजपचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वासही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सर, काय सांगाल, मतदान पूर्ण झालेलं आहे, काय वाटतं आपल्याला? भारतीय जनता पक्षाच्या 5ही सीट निवडून येतील आणि 5वी सीट तर 10ही सीटमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येईल. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने जे अचूक प्लॅनिंग केलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, ते सक्सेस होईल आणि राज्यसभेपेक्षाही मोठा निकाल विधान परिषदेला असेल. राज्यसभेपेक्षा मोठा निकाल हा विधान परिषदेला असणार आहे. मात्र या सर्व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव कोणाचा होईल? पराभव हा मला जे एकंदरीत या निवडणुकीच्या विश्लेषणावर वाटतं की काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत होईल. निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवारच त्या ठिकाणी पराजित होईल. म्हणजे भाई जगताप की चंद्रकांत हंडोरे ते त्यांनी ठरवायचं आहे, कुणाला त्यांचा कोटा दिला होता. पण काँग्रेस आणि भाजपच त्या ठिकाणी लढत होईल आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत होईल. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे. आमचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होईल आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महत्वाचा निर्णय विधान परिषदेचा ठरू शकेल आणि त्यापेक्षा मोठा विजय असेल असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला आणि त्यांनी म्हटलंय काँग्रेसच्या उमेदवाराचा या निवडणुकीत पराभव होईल. भाजपच्या नेत्यांनी एकीकडे हा व्यक्त केलेला विश्वास, एकीकडे बघूयात मतदानाचे आत्ताचे अपडेट्स, कारण विधान परिषदेत 10 जागांसाठी मतदान सुरू आहेत. उमेदवार 11 आहेत आणि आतापर्यंत 246 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. 4 वाजेपर्यंत मतदानाची मुदत असणार आहे. 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे बडे नेते काही वेळातच मतदान करतील अशी माहिती सध्या कळते. प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि सगळ्याच पक्षांची रणनीती यासाठी आखण्यात आलेली आहे. राज्यसभेत ज्या पद्धतीनं दगाफटका झाला होता तशा यावेळेला होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडूनही काळजी घेतली जाते आणि भाजपकडूनही अतिरिक्त मतं मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे आजचे संध्याकाळपर्यंतचे प्रत्येक क्षण निवडणुकीसाठीचे महत्त्वाचे असणार आहेत. आणि विधान परिषदेची ही चुरशीची लढत, त्याची बित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोतच. पण दरम्यान आमदार आपापल्या मतदानाचा हक्क बजावतात आणि प्रत्येक पक्षाचा नेताही मतदानावर नजर ठेवून आहे आणि मतदानावेळी एक सुखावणारा प्रसंगही इथे पाहायला मिळाला, कारण एकमेकांची कायमच आरोप प्रत्यारोप तर सुरू असतातच राजकारण्यांमध्ये, पण आत्ताची दृश्य आपण बघतोय ती आहेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एकमेकांशी सुसंवाद साधण्याची दृश्य, ज्याच्यात मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी काँग्रेसचे 2 महत्त्वाचे नेते त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस, सतेज पाटील देखील यावेळी उपस्थित असलेले सध्या आपण बघतोय. निवडणुकीत एकीकडे एकमेकांवर कोण शिरजोर ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोचलेली आहेच, पण त्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमधला हे खेळीमेळीचं वातावरण सध्या आपण पाहतोय.
पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आजारी असताना देखील आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले होते आणि यावेळेला त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पक्षनिष्ठा जपत त्यांनी निवडणुकीसाठी आता उपस्थिती दर्शवली. तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. त्यामुळे गडाख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं मुक्ता टिळक देखील मतदानासाठी पोहोचलेल्या होत्या. त्याआधी महेंद्र दळवी यांच्यावर देखील नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतरही ते वॉकरच्या सहाय्यानं विधानभवन प्रांगणात पोहोचलेले होते आणि आता जी आपण दृश्य बघतोय ती म्हणजे शंकरराव गडाख यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, त्याचबरोबर महेंद्र दळवी आणि यावेळेला शंकरराव गडाख यांनी देखील प्रकृती अस्वास्थ्य असून देखील इतका महत्त्वाचा मोठा प्रवास करत विधानभवन प्रांगण गाठलं आणि त्यानंतर त्यांनी विधानभवनात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनेच शंकरराव गडाख यांची देखील उपस्थिती. आजारी असताना देखील प्रकृती अस्वास्थ्य असताना देखील या सर्वांनी येऊन मतदानाचा हक्क बजावलाय. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी आजचा दिवस आणि प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्याच्या बाहेरची मध्य प्रदेशातली बातमी आहे. लोणांगी जंगलामध्ये झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाल्याचं कळत आहे. हा परिसर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश 3 राज्यांना जोडणाऱ्या सीमेलगतचा आहे असं म्हटलं जात आहे आणि या चकमकीत जहाल माओवादी नागेश ही ठार झाल्याचं कळत आहे. यात हा सगळा जो परिसर आहे तो माओवाद्यांनी नव्यानं तयार केलेल्या NMC झोन म्हणून ओळखला जातो आणि जहाल माओवादी मिलिंद तेलतुंबडेनं हा तयार केलेला होता आणि त्यामधली ही एक महत्त्वाची घडामोड ज्यात 3 माओवादी ठार झाल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे मध्य प्रदेशातली ही एक महत्त्वाची बातमी, सीमेलगतची खरं तर म्हणायला हवं कारण अत्यंत महत्त्वाची बातमी ज्यात 3 माओवादी ठार झाल्याचं कळतं. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. महेश, रेणुका, ही खूप मोठी घडामोड आहे कारण हा ट्राय जंक्शन आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग आहे. गोंदिया जिल्हा असेल, छत्तीसगडचा राजनांदगाव आणि मध्य प्रदेशचा बालाघाट या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती हाक म्हणून जे फोर्स आहे मध्य प्रदेशचं माओवाद विरोधी त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कालपासून अभियान सुरू केलं होतं आणि आज सकाळी 8 ते 9च्या सुमारास या ठिकाणी त्यांची माओवाद्यांसोबत चकमक झाली. 1 ते 1.5 तासाच्या चकमकीमध्ये 3 माओवाद्यांना ठार करण्यात यश मिळालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो MNC झोन आहे, छत्तीसगडचा काही जिल्हे, महाराष्ट्राचा काही सीमावर्ती भाग आणि मध्य प्रदेशचा भाग असा मिळून मिलिंद तेलतुंबडेच्या नेतृत्वात तयार करण्यात आला होता 2 वर्षापूर्वी आणि हा जो माओवाद्यांसाठी एक सेफ झोन असा मानला जात होता. बऱ्याचदा मिलिंद तेलतुंबडे या भागात मुक्कामाला असायचा आणि ज्या दिवशी एन्काउंटरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात मिलिंद तेलतुंबडे ठार झाला होता त्याच सुमारास तो या भागात येण्यासाठी त्या ठिकाणी वास्तव्याला होता. त्यामुळे हा परिसर माओवाद्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि आजची चकमक सुद्धा माओवादी चळवळीचं या भागातलं अस्तित्व नष्ट करण्याच्या दिशेनं महत्वाची आहे. धन्यवाद महेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की एक महत्त्वाची बातमी ज्याचे तपशील आपल्याला आता महेश तिवारी देत होते. 3 माओवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि छत्तीसगडमधली ही एक महत्त्वाची कारवाई म्हणावी लागेल. आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, विधानभवनातून आलेली एक मोठी बातमी कारण भाजप आमदारांची अजित पवारांसोबतची बैठक सुरू असल्याची माहिती मिळते ज्यात चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल या बैठकीत सध्या उपस्थित असल्याचे सध्या ही दृश्य देखील आता आपण बघतोय. 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ आता झालाय आणि या बैठकीमध्ये हे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत ज्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील या अजित पवार यांच्या विधानभवनातल्या कार्यालयात सध्या ही बैठक सुरू असल्याची माहिती सध्या कळते. त्यामुळे तब्बल 15 ते 20 मिनिटांपेक्षा अधिक काळापासून ही चर्चा सुरू आहे असं कळतंय. त्यामुळे विधानभवन एकीकडे निवडणुकीसाठीचं मतदान सुरू आहे आणि त्या दरम्यान ही एक बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते ज्याची थेट दृश्य देखील आता आपण बघतोय कारण अत्यंत उत्सुकता आहे या बैठकीविषयी की 2 वेगळ्या पक्षांचे नेते इथे आलेले आहेत आणि नेमकं आजच्या दिवशी या बैठकीचं काय महत्त्व याविषयीची प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. एकीकडे प्रत्येक पक्षानं आमचेच उमेदवार नक्की जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत इथे घडामोडींना वेग आलेला आपण पाहतोय. भाजप उमेदवाराचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल असा विश्वास देखील प्रत्येक नेत्यानं, भाजपच्या नेत्यांनी
व्यक्त केलेला आहे. आणि या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपाच्या सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. चर्चा झाली आणि पुन्हा झाले. तर काय सांगाल, अजितदादांची तुम्ही भेट घेतली, काय नेमकं भेट? माझ्या मतदारसंघातलं महेश बालदीच्या मतदारसंघातले काम होतं. मतदान संपलंय, राजकारण संपलंय. मी अजितदादांना एक विकास कामाकरता आम्ही भेटायला गेलो. त्यांनी ते फोनही लावले आणि निर्णय करून दिले. काही राजकीय लवलेश नाही, राजकीय बातमी नाही, राजकीय काम नाही. त्याच्यामुळं मला वाटतं की त्याचा वेगळा अर्थ काढू नये. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा काही विशिष्ट निरोप काय तुम्ही घेऊन गेला होता आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. असा कुठलाही निरोप नाही, असा कुठलाही काही संबंध नाही. तिथे तर 7-8 आमदार त्यांचे राष्ट्रवादीचे बसले होते, त्याचा काही संबंध नाही. खडसे साहेबही बसले होते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काही निरोप नाही, काही नाही. केवळ महेश बालदी यांच्या मतदारसंघाचा खूप आग्रह होता. माझंही एक काम होतं, त्यांनी पटापट तोड लावून काम करून दिलंय. त्यामुळे कुठलंही राजकीय त्याच्यामध्ये गणित काढण्याची गरज नाही. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रशेखर. एकीकडे विधान परिषद चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राजकीय कुठलाही हेतू नव्हता या बैठकीचा, असं त्यांनी आता म्हटलंय. बघूयात नेमकं काय घडतंय. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकसभेने केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोक हे फक्त सत्तेसाठी एकत्र आहेत. बाकी आमचा सगळ्या पक्षांचा कायम आहे. मी काय ऐकलेलं नाही त्यांच्याबद्दलचा विषय, त्याच्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही. पण सेना असो, राष्ट्रवादीमध्येही मोठ्या प्रमाणात मतदानाचा कौल आणि काँग्रेसनी 100% मतदान करून आणि एकजुटीनं मतदान करून या आजच्या विकासामध्ये मुहूर्तमेढ रोवलेली आहे. नाराजाची चर्चा त्या पक्षाचे जे कोणी आता मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत वाटतं, ते त्यांच्या पद्धतीने करतील. झाली आम्हाला अपक्षही आले, छोट्या दलांची मतं आली आणि त्याच्यामुळे आमचा कोटा जवळपास पूर्ण झालेला आहे. भाजपच्या स्ट्रॅटेजीबद्दल काय सांगा? भाजप वारंवार आपण अति आत्मविश्वास अग्निवीरांच्या अंगावर येणार आहे. आम्हाला चमत्कार नव्हता, चमत्कार अग्निवीरांचा होता. पण तो अतिविश्वासाचा अग्निवीराचा जे काही होता अतिविश्वास, हे सगळं जाणार आहे पाण्यामध्ये वाहून. नाही तसा विषय नाना पटोलेंनी आता उपस्थित असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. आणि मवियाचे सगळे उमेदवार निवडून येतील आणि भाजपचा अति आत्मविश्वास आत्ताच्या पाण्यामध्ये म्हणजे पावसामध्ये वाहून जाईल असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावलेला आहे असं म्हणता येईल. कारण एकीकडे या निवडणूक प्रक्रियेला सध्या वेग आलेला आहे. उरलेत केवळ काही तास, 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया आहे आणि त्या दरम्यानची प्रत्येक घडामोड सध्या आपण बघतोय. मवियाची मतं फुटणार नाहीत असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया सध्या आपण बघितली. मवियाचे सर्व उमेदवार निवडून येतील असा ठामपणे विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे. 4 वाजेपर्यंत ही मतदानाची वेळ आहे आणि त्यामुळे सगळे आमदार आपला मतदानाचा हक्क सध्या बजावतात. विधानभवनाच्या प्रांगणात काय चाललंय आपली नजर असणारच. पण आता जाऊयात वारीच्या बातम्यांकडे. संत तुकोबा महाराजांचं पाद्यपूजन इनामदार वाड्यात झालं आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन आणि आरती इनामदार वाड्यामध्ये करण्यात येते. हजारोंच्या संख्येनं यावेळी वारकरी बांधव उपस्थित होते. यानंतर पादुका मुख्य मंदिरात आणण्यात येणार आहेत. त्यामुळे संत तुकोबांचा हा पालखी प्रस्थान सोहळा 2 वर्षांनंतरचा हा पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विठुरायाच्या दर्शनासाठी आज आहे आणि त्यामुळे हे सगळे संतगण आता पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत आणि म्हणून आजचा दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा. कारण तुकोबा महाराज प्रस्थान ठेवणार आहेत. त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्यातली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय.
पाद्यपूजनाचा सोहळा अत्यंत मनोभावे जेव्हा करण्यात आला तेव्हाची ही दृश्य देहूमधून आपण बघतोय. इनामदार वाड्यामध्ये हा महत्त्वाचा सोहळा पार पडला. आषाढी एकादशीच्या दृष्टीनं हा प्रत्येक दिवस वारकऱ्यांसाठी अत्यंत भावपूर्ण वातावरणात अत्यंत निष्ठेनं श्रद्धेनं महत्त्वाचा असणार आहे. आणि पुन्हा एकदा येऊयात विधान भवनात, कारण विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनीती संदर्भातली एक बातमी आहे. कारण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सगळ्यात शेवटी मतदान करणार आहेत असं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हे तिघही सगळ्यात शेवटी मतदान करतील अशी माहिती सध्या कळते. काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी या सगळ्याचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे विधान परिषदेसाठी ही शिवसेनेची रणनीती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या देखील आपल्याला माहिती आहे पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी, इतर पक्षातल्या देखील महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांनी सगळ्यात शेवटी मतदानाचा हक्क बजावलेला होता आणि त्यानंतर दगाफटका होऊ नये म्हणून काही काळजी आता प्रत्येक पक्षाकडून घेतली जाते आणि त्यातली ही शिवसेनेच्या गोटातली बातमी सध्या आपण बघतो आहोत. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, प्रत्येक पाऊल अत्यंत जोखमीनं उचललं जात आहे. अगदी बरोबर आहे. आपण पाहतोय की विधान भवनामध्ये शिवसेनेचे आमदारांचं जवळपास मतदान जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे. मात्र 3 आमदारांचं मतदान जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे. दुपारी साधारणतः 3 नंतर हे मतदान करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सर्वात शेवटी मतदान करणार आहेत असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यानुसार हे मतदान जे आहे सगळ्यात शेवटी करणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेचे सर्व मतदार आहेत त्यांचं मतदान होणार आहे आणि ही शिवसेनेने वेगळी रणनीती ठेवल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्यानुसार हे मतदान आता पार पडेल. निश्चितच धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या गोटातली. आणि नंतर आपण थेट जाणार आहोत सध्या असलम शेख संवाद साधतायत. जो अपने दिल में और बचपन से भावना लेके चलता है कि मैं देश के लिए जवान बनूंगा और अपनी जान जो है वो देश के लिए दूंगा और देश को सुरक्षित रखने के लिए दूंगा. अब उसको आप सिक्योरिटी वॉचमैन की तरह यूज या सोच रखोगे तो मेरे ख्याल से देश की सुरक्षा के लिए या देश के लिए ठीक नहीं है. संपत्तियां तो आपने एक एक करके बेची थी कि कांग्रेस ने क्या किया करके. जो संपत्तियां हमने बनाई थी देश की, अब बचा कुचा ये तो देश को किस और किस हाल पे ले जा रहे हैं, युवाओं का भविष्य किस और ले जाएंगे, ये सोचने की बात है. एक तरफ तो लोगों की नौकरियां चली गई और नई नौकरियां तो मिल नहीं रही है और आप सुरक्षा को लेकर इस तरीके की सोच रखना, ये मेरे ख्याल से बहुत बड़ा देश के लिए आगे खतरा हो सकता है. नाना पटोलेनंतर असलम शेख यांनी आता संवाद साधलेला आहे. काँग्रेसच्या गोटातलं आणखीन एक महत्त्वाचं नाव ज्यांनी आता संवाद साधलाय, पण यावेळेला विधान भवनासंदर्भात त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात काय म्हटलं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण आता सध्या केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या अग्निवीर या योजनेसंदर्भातला जो प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय त्या संदर्भातली टीका देखील आता असलम शेख यांनी केली आहे. ही वित्तम बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पुन्हा एकदा जातोय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यासाठी अनेक भाविक, लाखो भाविक देहूत दाखल झालेत. तुकाराम महाराज कीर्तन करताना उत्तमरित्या टाळ वाजवायचे आणि वैकुंठ गमनाआधी तुकाराम महाराजांनी आपले टाळ चिखली गावात टाकले होते असं सांगितलं जातं आणि दगडाचे टाळ त्याचे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारावा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जे दगडाचे टाळ ज्या ठिकाणी आहेत त्या टाळगाव चिखलीमधलं हे मंदिर आहे आणि आपण बघतो की कशा पद्धतीने येथे वारकरी न चुकता वारीसाठी दरवर्षी येत असतात आणि ह्या टाळगाव चिखली येथील मंदिरातून दर्शन घेऊनच ते पुढे मार्गस्थ होत असतात. या इथे आल्यानंतर प्रत्येक दिंडीतला टाळकरी अशाप्रमाणे आपल्या टाळाचा नाद करतात, हरिनामाचा गजर करतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात. याशिवाय काय महती आपण जाणून घेऊया. काय सांगाल राजूभाऊ, खरं तर तुम्ही वर्षानुवर्षे इथे सेवा करता आहात. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? दगडाचे टाळ म्हणजे काय नेमकं? त्यावेळेस दगडाच्या टाळाने कीर्तन केलं जायचं? हो, तुकोबाराय दगडाच्या टाळानेच भजन करायचे.
भांडारा, गोरावडा आणि भामचंद्र या डोंगरावरती जात असताना तुकोबाराय दगडाच्या टाळामध्येच भजन करायचे. त्यामुळं त्याचे काही अभंग प्रमाणही आहेत. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद, तर हे असे काही अभंग आहेत. काय नेमकं कसं कारण आहे आणि काय सांगितलं जातं? खरं पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती असेल की जे तुकोबारायांचे जे 14 टाळकरी होते, त्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी हा चिखली गावातले होते. त्यांचं नाव होतं मल्हारपंत कुलकर्णी. आणि त्या ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठ आगमन करत होते त्यावेळेस मल्हारपंतांनी त्यांना एक विनवणी केली की महाराज, तुम्ही आता वैकुंठाला जात आहे तर तुमची आठवण म्हणून आम्हाला काहीतरी द्या. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या हातातले जे टाळ होते ते टाळ ह्या चिखली गावाला सोडले. आणि तेव्हापासून खरं पाहिलं तर यामध्ये इथं टाळ मंदिर म्हणून एक जन्माला आलं. प्रतिनिधी गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, टाळगाव चिखली. आणि शेगावमधल्या गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये आज आगमन झालंय. पालखी दर्शनासाठी शहरातल्या नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली होती. परभणीमधल्या पालखीमध्ये जेव्हा प्रवेश झाला पालखीचा आणि त्यानंतर त्रिधारा इथे मुक्काम आटोपून सकाळी शहरामध्ये आता पालखीचं आगमन झालंय. एकीकडे कोरोना निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षांपासून पालखी दर्शन भाविकांना होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आज मोठ्या संख्येनं इथे भाविक पालखी मार्गावर त्याची प्रतीक्षा करतायत. परभणीमधला मुक्काम आटोपल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी दैठणा आणि गंगाखेड मार्गे ही पालखी उद्या पुढचं प्रस्थान ठेवणार आहे. त्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध अशी ही वारी म्हणून ओळखली जाते. कारण रस्त्याच्या कडेनं हे सगळे भाविक जाताना आपण सध्या बघतोय आणि ठिकठिकाणी पालखीचं स्वागत केलं जातं आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. आणि यावरची वारी अत्यंत महत्त्वाची आणि जवळची अशासाठी, कारण कोरोना निर्बंध आता उठवल्यानंतर म्हणजे 2 वर्षांच्या विरहानंतर हे सगळेजण या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. बातमी आहे देहूतली, कारण देहू नगरीत वासुदेवही दाखल झालेत. भक्तांना निरोगी आरोग्य लाभो यासाठी पांडुरंगाकडे साकडं घालणार असल्याचं वासुदेव महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पांडुरंगाची सेवा करत असतात. मात्र आता आपण पाहायला गेलं या पालखी सोहळ्यामध्ये जे मुख्य भूमिका बघायला गेली तर वासुदेवाची असते. हे वासुदेव आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले, एक उस्मानाबादवरनं आले तर एक काष्टीवरनं आलेले. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं पांडुरंगाला त्यांनी काय साकडं घातलेलं आहे आणि जे लोक भक्तिभावाने यांच्या पाया पडतात, काय त्यांच्या भावना असतात, काय सांगताल तुम्ही, काय पांडुरंगाला साकडं? पांडुरंगाला सांगतो आम्ही रोगराई येऊ नये, पाऊस पाणी आणि भरपूर व्हावा. माऊलीला नमस्कार आमचा, तुकाराम महाराजाला नमस्कार आमचा करून आम्ही त्यांना वंदन करतो. गेली 2 वर्ष झालं कोरोनाचं संकट होतं, पायी पालखी सोहळा झाला नव्हता. मात्र आता कसं वाटतं? आता आनंद वाटायला लागला आम्हाला. पालखी निघून आले ही भारी आम्हाला वाटतं. भक्तिरसात नाहताना असं काय भावना असतात तुमच्या? भक्तिरसात सुखी समाधान आणि चलत राहू. आता आपल्यासोबत अजून एक वासुदेव आहेत. काय भावना आहेत तुम्ही ज्यावेळेस लोक तुमच्या पाया पडतात, काय आशीर्वाद असतो तुमचा? आणि आता पांडुरंगाला काय साकडं घालत, काय गुणगान गाता? पांडुरंगाचं गुणगान गायचं म्हणजे कसं, उस्मानाबादून आलो 2 वर्ष झालं कोरोनामध्ये बंदच होतं. या वर्षी आलो त्यामुळे आम्हाला बहुत आनंद झाला. त्याच्यामुळं आम्ही आता ही आळंदी देऊ पंढरपूर यात्रा पायी करणार आहे. आणि ही प्रेमाच्या भरपूर प्रेमाने त्याचे गुणगान गाणार आणि पांडुरंगाला आणि तुकाराम महाराजाला की कुठून कुठे कितीतरी आनंदाचा नमस्कार सांगून परत. अनेक वारकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही, पाऊसही नाहीये, त्यासाठी कसं पाहता येईल? आता तेवढं सांगून जाणार पांडुरंगाला की बाबा वारीचा आता आपला रथ निघाला की पावसाळा चालूच करावा, की शेतकऱ्यांना भरपूर आनंद व्हावा आणि भरपूर ह्या वारीत उत्सव व्हावा. घरी गेल्यानंतर शेतकरी एकदम खुशीतच राहावा आणि वासुदेवाला परंपरेत असं दान भरपूरच होत चालावं.
आणि आता थेट जातोय देहूमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता आहेत, कारण संत तुकाराम महाराज मंदिरात सध्या ते आहेत आणि तिथल्या सगळ्या अपडेट्ससाठी आपण जातोय सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, जय हरी माऊली. कारण खूप वर्षांनी आजचा सोहळा, खूप वर्षांनी खरं तर म्हणावं लागतोय, कारण 2 वर्षांचा हा विरह सगळ्याच वारकऱ्यांमध्ये पाहावा लागत असणार आहे, कारण आता विठुरायची आस आहे. त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्याकडून, काय घडतंय देहूमध्ये? रेणुका, निश्चित 2 वर्ष आपल्या देवाला, आपल्या यांना विठ्ठलांना भेटता नाही आल्या वारकऱ्यांना. मात्र 2 वर्षानंतर जे काही त्यांची भेट होती ना, ही अनोखी भेट आहे. कारण आता मी मंदिरात जे आहे त्या मंदिरामध्ये उत्साह एवढा जबरदस्त आहे की जवळपास 2 वर्षानंतरचा जो आधीची वारी होती तिथेही त्यावेळेसही असा उत्साह नव्हता. मात्र आता फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. मंदिराच्या बाहेर मी तुम्हाला दाखवतोय बघा, फुगड्या खेळतात, महिला आनंद व्यक्त करतायत, पताकाधारी येत आहेत, वेगवेगळ्या दिंड्या या ठिकाणी येत आहेत, संभाळ वादक आहेत. सगळा माहोल भक्तिमय प्रसन्न झालेला आहे. हा बाहेरचा माहोल आहे, एक एक दिंडी येत आहे. यापेक्षा जास्त महत्त्वाचा आणि जो धार्मिक सोहळा आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आतमध्ये जे आहे तुकोबारायांच्या पादुकांचं जे आहे आपण बघतोय की या ठिकाणी विधिवत महापूजेची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. आता थोड्याच वेळात ही महापूजा सुरू होईल. आपण बघतोय सगळी पूजेचे साहित्य असेल किंवा विधी करणारे सगळे लोक या ठिकाणी आहेत. विधिवत पूजा करणारे जे बाबा महाराज असतील किंवा इतर लोक ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण एक्सक्लुझिव्हली बघतोय की तुकाराम महाराजांच्या तुकोबाच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी सामान्य लोकांना अजून ते खुलं करण्यात आलेलं आहे. मात्र आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून लोकांना त्याचे दर्शन घडवत आहोत. मात्र त्याच्या समोरच आता पूजेची पूर्ण तयारी झालेली आहे. मानाचे गेस्ट म्हणून आज जे आहेत अजित पवार या ठिकाणी 2 ते 2:30च्या दरम्यान येतील. त्यासाठी आधीच पूर्णपणे पूजा अर्चा करण्याची जी काही साधनं आहेत ती सगळी या ठिकाणी आपण बघतोय की मंदिरामध्ये सुद्धा विनेकरी असतील, तुतारीधारक असेल किंवा जे दिंडीमध्ये मानकरी असतात, सेवेकरी असतात, ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळी तयारी झालेली आहे. पादुका येऊन या ठिकाणी विसावलेल्या आहेत. त्यांची विधिवत कीर्तन भजन करून या ठिकाणी त्यांचं स्वागत सुद्धा पादुकांचं करण्यात आलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं जी आहे जी पूजा होईल 2:30च्या दरम्यान, त्या पूजेनंतर या जो काय पादुका पालखीमध्ये ठेवून त्या बाहेर नेल्या जातील. मग या मंदिराला प्रदक्षिणा होईल. असे विविध धार्मिक कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत आणि थोड्या वेळातच जे आहेत दिंडीच्या जे आहे प्रस्थानाला सुरुवात होईल. मात्र त्याआधी 2 तास जे आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण बघतोय. विनेकरी या ठिकाणी अत्यंत शांत चित्ताने बसलेले आहेत. त्यांना आता पूजेची या ठिकाणी महापूजेची प्रतीक्षा आहे. कारण महापूजा झाली की पादुका बाहेर घेऊन जायला त्यांना मोकळीक असणार आहे. त्यामुळं निश्चितपणे त्यांना बाहेर जायचे, विठ्ठलाच्या भेटीची आस त्यांना लागलेली आहे. मात्र जे काही विधिवत पारंपरिक वर्षानुवर्ष चालत आलेले विधी झाल्याशिवाय जो आहे पादुका बाहेर जाणार नाही. त्यामुळे आता यांच्यासुद्धा प्रतीक्षेची वेळ संपत आलेली आहे की पादुका कधी महापूजा होते आणि पालखी आपल्या कधी ताब्यात येते आणि आपण कधी विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघावं अशी आसुसलेली आस या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसते, यांच्या तोंडावर दिसते. बाहेरचा माहोल सुद्धा आपण पुन्हा जर दाखवायची वेळ आली तर या ठिकाणी फार जोशामध्ये फुगडी वगैरे खेळली जाते. आता आणखी गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये सुद्धा काही भाविक या ठिकाणी आपण आलेले दिसत आहेत. आपण बघतोय तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये एक भाविक आहे, फुगडी खेळतात. या ठिकाणी भेदभाव विसरून रेणुका झाला तर स्त्री पुरुष हा भेद नसतो, लहान मोठा हा भेद नसतो. सगळे एकाच स्टेजवर या ठिकाणी येतात. तरुण असतील, वयोवृद्ध असतील, ते एकमेकांच्या फुगडी खेळल्यानंतर पाया पडतात. एक आदरभाव एकमेकांच्या प्रति व्यक्त करण्यासाठीची वारी ही एक आनंद वारी ज्याला आपण म्हणू शकतो की एकमेकांचा रिस्पेक्ट केला जातं. इथं सगळे जनावरं असतील, निसर्ग असेल, झाड असेल, अनेक नैसर्गिक गोष्टींचा या ठिकाणी सन्मान केला जातो. म्हणून ही वारी निसर्गाचे पूजक सुद्धा मानली जाते आहे. आपण अनेक गोष्टी या ठिकाणी बघत असतो. आता थोड्याच वेळामध्ये जे आहे एकंदरीतच पालखीच्या प्रस्थानाची सुरुवात होईल. मात्र आता ज्या पद्धतीनं आपण बघतोय जितेंद्र दीक्षित या ठिकाणी आलेला आहे. जितेंद्र दीक्षित जो आहे या ठिकाणी ज्यांनी तुकारामाच्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. दादा एक मिनिट, लाईव्ह चालू आहे माझं, 1 मिनिट. मला तुकोबांचं काय बोलू, काय भावना म्हणजे मी आता काय बोलू, माझ्याकडे शब्द नाहीत. कारण मला ती भूमिका
त्यांची भूमिका मला करायला मिळाली हे माझ्यावर चंद्रकांत कुलकर्णींनी केलेले उपकार आहेत. कारण माझी आजीची या क्षणी मला आठवण येते. कारण माझी आजीनी मला वारी काय असते, तुकोबा, ज्ञानोबा यांची तोंडओळख माझ्या आजीने करून दिली. माझी आजी मला दररोज सकाळी घेऊन जायची नानापेठेच्या आमच्या मंदिरामध्ये, विठोबा मंदिरात आम्ही दररोज जायचो. तर मला ते वारी आपल्या घरावरनं पुण्यावरनं नेहमी जात असे. तर ते वारकऱ्यांना जे काही आम्हाला झेपत होतं, जे काही परवडत होतं आम्ही वाटायचो. पण आजच्या दिवशी मी इथे येईल माझ्या सुतराम कल्पना होते. मी आणि माझा मित्र नचिकेत चिडगोपकर आम्ही दोघेही आता इथे, तर आम्हाला दोघांना इथे यायची संधी मिळाली. दादा मी बघितलंय तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसले मला. काय निश्चितपणे तसाच माहोल आहे हा. मला समजत नाही आत्ता, मी तुम्हाला खरं सांगू का, मला असं वाटतं की तेच करून घेतात कोणीतरी, निसर्गातून ते होतंय. माझ्यावर कृपा आहे, मला निवडलंय. बाकी या सगळ्या लोकांसारखाच मी पण एक वारकरी आहे. मला एक स्पेशल स्थान आहे, कारण आज लोक मला ओळखतात. जोपर्यंत लोक ओळखतील तोपर्यंत भाव देतील. या दिवशी ओळखणार नाहीत. आता माझ्यापेक्षा कोणी मोठा आला, तुमचा कॅमेरा तिकडे जाणार की नाही, तो व्यवहार आहे, ही भावना आहे. आपण प्रेमाने कोण आलं आपण बघितलं या ठिकाणी, एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी जे आहे या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि एकंदरीतच जितेंद्र जोशीच्या डोळ्यामध्ये बोलताना अश्रू आलेले आहेत. मी स्वतः बघितलेले, कारण आपण तुकाराम महाराज आज ऐकतो, गातो किंवा तुकाराम महाराजांची ही दिंडी आहे. मात्र त्यांनी स्वतः तुकाराम महाराज अनुभवलेला आहे. तुकाराम महाराज त्यांनी काय होते हे स्वतःच्या याच्यातून मांडलेलं, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. निश्चितपणे हे आनंदाचे अश्रू होते. रेणुका, नातं किंवा त्यांचा भाव तो त्यांच्याकडून व्यक्त सगळ्याच प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोळ्यातले भाव देखील आपण बघितले, कारण ही भूमिका त्यांना साकारली होती आणि मोठ्या प्रमाणात ती नावाजलीही गेली होती. विष्णुपंत बागनीस असतील, जितेंद्र जोशी यांनी अजरामर केलेल्या या संत तुकोबांच्या भूमिका. यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. विठ्ठल नामाचा असाच जयघोष करत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी, ही पायी पालखीचं प्रस्थान झालंय आणि 2 वर्षांनंतर यंदा विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं निघालेले वारकरी आणि भक्तांमध्ये त्यामुळे चैतन्य संचारलंय. खांद्यावर भगव्या पताका, मुखी हरिनामाचा जयघोष करत मजल दरमजल करत निवृत्तीनाथांची पालखी पंढरीच्या वाटेनं चाललेली आहे. राहता तालुक्यात पालखी पोहोचली, त्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिघोटे. विठू नामाचा जयघोष करत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे वाटचाल करताना बघतोय. हा जो रथ आहे त्र्यंबकेश्वरवरनं निवृत्तीनाथांची ही पालखी विठुरायाच्या भेटीसाठी निघाली आहे. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले आहे. नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्ह्यातील हजारो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधनं आता या पालखीचं पुढे मार्गक्रमण सुरू आहे. मजल दरमजल करत हे सगळे वारकरी विठू नामाचा जयघोष करतायत. टाळ मृदुंगाच्या तालावरती विठू नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. 2 वर्ष वारीला जाता आलं नाही, कोरोनामुळे निर्बंध होते, त्यामुळे वारी करता आलेली नव्हती. या वर्षी मात्र या वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. त्यामुळे हजारो भाविक यामध्ये वारकरी सहभागी झालेले आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ घेऊन सगळेजण पंढरपूरकडे निघालेले आहेत. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अपडेट्स आता आपण बघतोय आणि काही वेळातच पालखीचं प्रस्थान होईल. पण इथे इकडे लगबगीला सुरुवात झाली आणि त्या दरम्यान संबळ वादक देखील तिथे दाखल झालेत आणि त्यांचा देखील उत्साह सध्या आपण बघतोय. आणि भेटी लागी जीवा असं म्हणत ही सगळी पालखी आता प्रस्थान ठेवणार आहे. याच संबळ वादकांची आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद बघूया. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाची जशी जशी वेळ जवळ येऊ लागलेली आहे तसा तसा भक्तांमध्ये भक्तीचा हा संपूर्ण जागर आपण पाहू शकत आहे. गेल्या 30-35 वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये शंभर वादक बापू भांडे हे आपल्याला दिसून येत आहे. कशा पद्धतीने त्यांची ही सेवा आहे आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहे. काय सांगणार, किती वर्ष
वर्षापासून तुमची ही सेवा आहे? 35 वर्ष झाली देवाची सेवा चालली आणि या सेवेमध्ये आनंद मिळतो. वारकरी, टाळकरी, भजने, कीर्तन, मारुड, गोंधळगीत, भोगवे अशा पद्धतीने देवची पंढरीची वारी होती. देव पंढरीनाथ भक्त तुझी रसारी, भक्त तुझी सारी देवा इच्छा करा. गेली 2 वर्ष झालं वारी बंद होती, आता पुन्हा काय भावना आहेत? काय पांडुरंगाला साकडं घालणार? देवाला साकडं घातलं होतं त्या टायमाला करुणा आला आणि त्याच्यावर साकडं घातलं होतं आणि देवाला म्हणलं होतं महाराष्ट्रातलं साकडं ही संकट सगळं दूर कर. जे काय भारतातील लोक चीन मध्ये गेली 80% मेली आणि 40% 20% आली ते रोग घेऊन आले. पण या भारतामध्ये रोगराया कमी झालेले. पांडुरंगाला साकडं घातलं, अंबाबाईला साकडं घातलं आणि पांडुरंगाला काय साथ घालणार बोला? पांडुरंगाला ही लेकरं जी आहेत वारकरी आणि संत ही त्याची लेकरं आहेत. त्या लेकरावर त्याची छाया आहे आणि त्या पांडुरंगाला माताला सगळं काय करतात. रुक्मिणी माता पांडुरंगाला त्याला चराचा देव आहे आणि चरा देवाच्यामुळे पर्यटकात तो प्रगट झालेला आहे आणि पर्यटकाच्या भावना आनंदात झालेला आहे. देऊचे पंढरपूर पायी जाणार का? देऊचे पंढरपूर पायी वारी 35 वर्ष झाले आपले आहे आणि या वारीमध्ये इतका आनंद होतो की कुठली आठवण होत नाही. तन मन भरून जातं देवाच्या चरणावर. म्हणून देवाला पंढरीचा नाथ अरे वारकरी तुझी सारी, भक्त तुझी सारी देवा इच्छा करा. तू पंढरीची वारी भक्त सेवा देवाची तू पंढरीची वारी भक्त सेवा आहे. आला देऊ माझे तुकुबाच्या दारी, हे तुकुबाच्या दारी भक्त सेवा करी, हे भक्त सेवा करी देवा इच्छा करा. ही महाभक्तीचा संपूर्ण रस आपण संत तुकाराम महाराजांच्या मुख्य देहू मंदिरातून पाहत आहे. त्याने आणि देहू नगरीतले हे सगळे दृश्य सध्या आपण बघितले आणि वारकऱ्यांचा चैतन्य संचारलं त्यांच्यामध्ये अशासाठी. कारण कोरोना निर्बंधानंतर आता विठुरायाच्या भेटीसाठीची ही आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. काही वेळातच तिथे पालकमंत्री अजित पवार पोहोचणार आहेत आणि पाद्यपूजनाचा सोहळा झालाय आणि एकीकडे काही वेळातच त्यांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. क्षणाक्षणाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण आणि ती म्हणजे फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.